एक माऊली आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षाच्या लेकराला आपल्यासोबत कामावर घेऊन जाते. आपल्या लेकराला काय दुखापत होऊ नये, हातापायाला काय लागू नये म्हणून काळजावर दगड ठेवून त्या लेकराला दोरीच्या सहाय्याने दगडाला बांधून ठेवते. हे दृश्य ज्या वेळेला मी बघितलं, अक्षरशः माझं हृदय पिळवटून निघालं. त्या माऊलीशी मी संवाद साधला तर मला असं कळालं की ते लेकरू बोलू शकत नाही. मी त्या माऊलीला विचारलं, तुम्ही उपचार का नाही केलेत? तर ती माऊली म्हणाली, उपचार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीयेत. काही वेळेसाठी मी सुन्न झाले. इकडे बघ, इकडे बघ. नाव काय तुझं बाबू? बोलता येत नाही त्याला. नाही बोलता येत? अजिबात नाही येत बोलता? काहीच नाही. किती वर्षाचं झालं आता? तिसरा लागला. 3रं वर्ष लागलं? दवाखाना वगैरे नाही केलं हो तुम्ही? नाही केलं. मग केलंच नाही हो? पैसेच नाही ते. आयुष्यपत. या माऊलीचा, या लेकराचा मी व्हिडिओ काढला आणि माझ्या सोशल मीडियावरती टाकला. या व्हिडिओची दखल TV9 मराठीने घेतली. वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी या कुटुंबाला 24 तासाच्या आत ठाण्यात बोलवलं आणि उपचार सुरू केले. रोशन सा कर दे ठिठुरती हथेली की रंगत बदल. या उपचाराचा संपूर्ण खर्च एकनाथ शिंदेजींनी उचलला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. साताऱ्यातल्या त्या मजूर महिला आणि मुलाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यांना वैद्यकीय सहाय्यता सुद्धा मिळणार आहे. तसंच यांचा एक मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एक पत्रकार त्या माऊलीला विचारतात की तुमच्या लेकराला तुम्हाला काय बनवायचं आहे? तर ती माऊली उत्तर देते की तो स्वतःच्या पायावरती उभा राहावा. काय एकंदरीत पुढं होऊन काय मोठा झाला पाहिजे, काय झालं पाहिजे, काय वाटतं? ते ज्या पायाने उभा राहावं एवढीच इच्छा आहे. काय होईन ती होईन, बाकी काय नाही आमची इच्छा. ते पत्रकार त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारतात की तुमच्या लेकराला काय आवडतं? तर त्या माऊलीचं उत्तर ऐकून अक्षरशः आम्ही भारावून गेले. इतर कोण असतं तर म्हणालं असतं की माझ्या लेकराला चॉकलेट आवडतं, आईस्क्रीम आवडतं, पिझ्झा आवडतो, बर्गर आवडतो. पण या माऊलीचं उत्तर ऐकून अक्षरशः मन भारावून आलं. ती माऊली म्हणाली, माझ्या लेकराला बटाट्याची भाजी आणि चपाती आवडते. निलेश काय त्याला आवडतं जास्तीत जास्त खायला? चपाती बटाट्याची भाजी आवडते, बाकी काय नाही आवडत. याच्यावरून विचार करा की या कुटुंबाच्या गरजा किती कमी आहेत. बाकी पोटा पाण्याच्या व्यवस्थेसाठी जाणारी अशी बरीचशी कुटुंब आहेत जी जिथं काम असेल तिथे जाऊन राहतात. या लोकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीयेत, तर या लोकांचं ऑडिट करावं आणि यांना आरोग्य सेवा मिळाव्यात हीच मी अपेक्षा करते. बाकी या लेकराच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च एकनाथजी शिंदेंनी उचललेला आहे, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानते. धन्यवाद.